नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये सोयाबीन पिकामध्ये असलेला चारकोल रॉट या रोगाचा प्रादुर्भाव तसेच यावरील करावयाच्या उपाययोजना यावर थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. आपण सर्व शेतकऱ्यांना माहीत आहेतच की गेल्या 2-3 वर्षापासून सोयाबीन पिकाला विविध रोगांचा फार मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. त्यातलाच हा चारकोल रॉट हा रोग आपण गेल्या 1-2 वर्षात येलो मोझॅक म्हणून आपण याला संबोधत होतो. या चारकोल रॉटमध्ये जे सोयाबीन पिकाचे जे मूळ आहे, ते काळे होऊन त्याचे खोड खराब होत आहे व त्याचा बाग कोळशासारख्या काळ्या रंगाचा होत आहे. यामध्येच त्याची पाने पिवळी पडून पडत आहे व शेंगा न भरणे असे विविध प्रकार घडून येत आहे. आपण ह्या फोटोमध्ये बघू शकता की अशा प्रकारे ठिगळं पडून ह्या चारकोल रॉटमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या सोयाबीन पिकाचं नुकसान होत आहे. चारकोल रॉट ही एक प्रकारची बुरशीजन्य रोग आहे. ज्याचं नाव म्हणजे जे बुरशी आहे त्याचं नाव मॅक्रोफोमिना फेझोलिना या बुरशीमुळे हा चारकोल रॉट हा रोग ह्या सोयाबीन पिकावर येत असतो. या रोगामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा ॲक्चुअली शेंगा भरण्याच्या काळामध्ये आयडेंटिफाय होत होता. परंतु यावर्षी नागपूर जिल्ह्यात तसेच वर्धा जिल्ह्यातील काही भागात हा रोग आत्ताच म्हणजे पीक लहान असतानाच आढळून आलेला आहे. याचे काही फोटोज आहे. हे फोटो आपण बघू शकता. त्यामुळे याच्यावर उपाययोजना करायची म्हणून आपण यामध्ये ट्रायकोडर्मा विरिड 1.5% WP या बुरशीचं जन्य रोगाचा रोग करण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. आपण हे ट्रायकोडर्मा विरिड 1.5% कुठल्याही कंपनीचं वापरू शकता व आपल्या सोयाबीन पिकाचं होणारं नुकसान मोठ्या प्रमाणात आपण थांबवू शकता. धन्यवाद.